कामाला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभाजित करा आणि प्रत्येक तुकड्यामध्ये फक्त 1% इम्प्रूव्हमेंट करा. मोठा बदल झालेला तुम्हाला दिसेल. 1908 ते 2003 110 वर्षामध्ये ब्रिटिश सायकलिंगवाल्याने फक्त एक ऑलिम्पिक गोल्ड मेडल जिंकलं होतं. टूर डी फ्रान्स नावाच्या मोठ्या शर्यतीमध्ये भाग घ्यायला सुद्धा ही टीम घाबरायची. एक वेळ अशी आली की या टीमला सायकल विकायला सुद्धा मोठमोठ्या ब्रँड्सनी नकार दिला. एवढी बदनामी यांच्या टीमची झालेली. 2003 ला डेव बेअर्सफोर्ड नावाचा टीम मॅनेजर त्यांच्याकडे आला आणि त्याने छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करायला सुरुवात. त्याने सायकलचे सीट्स रिडिझाईन केले. सायकलच्या टायर्सला अल्कोहोल चोळलं ज्याच्यामुळं रस्त्यावर ग्रीप येईल. मसल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी वेगळे फॅब्रिक वापरले. खेळाडूंना चांगली झोप मिळावी म्हणून उशा आणि गाद्या बदलल्या. पायांना आणि शरीराला मसाज करायचं मसाज जेल बदललं. 5 वर्षात 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये 60% गोल्ड मेडल ब्रिटिश टीमने जिंकले. त्यानंतरच्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 9 वर्ल्ड रेकॉर्ड ह्याच टीमने बनवले. याचा अर्थ असा की आपण सुद्धा प्रत्येक गोष्टींमध्ये थोडी थोडी इम्प्रूव्हमेंट केली तर मोठं यश मिळू शकतं.